नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारीचा भाग दुसरा बघणार आहोत। या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, स्वाती व प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे। बघा काय दिले, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बघा काय दिले, 3:5 दिले। तर बघा स्वातीचं आजचं वय आपण 3x मानू आणि प्रीतीचं आजचं वय आपण 5x असं मानू शकतो। त्यानंतर पुढे काय दिले बघा प्रश्नामध्ये, 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल। बघा 7 वर्षानंतर सांगितलं आपण, 7 वर्षानंतर त्यांचं वय किती होतंय बघू। बघा 7 वर्षानंतर स्वातीचं आजचं वय आहे 3x, 7 वर्षानंतर म्हटल्यानंतर पुढं आहे त्यामुळे 7 मिसळायचं। त्यानंतर प्रीतीचं आहे 5x आहे, 7 वर्षानंतर म्हणून त्याच्यामध्ये 5x मध्ये 7 मिसळायचं। प्रीतीचं 7 वर्षानंतरचं वय आलं 5x + 7। तर बघा त्यांच्या 7 वर्षानंतर काय सांगितलं बघा, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल। तर आपल्याला प्रीतीचे वय काढायला सांगितले। बघा प्रीतीचे आजचे वय म्हणजे 5x ची आपल्याला किंमत काढायची। त्यासाठी आपल्याला अगोदर x काढून घ्यावं लागेल। x काढून घेण्यासाठी आपण याचा तिरकस गुणाकार करू। बघा 3x + 7 गुणुले 16 बरोबर 5x + 7 गुणुले 11। बघा ह्याचा गुणाकार आपण करून घेऊ। 16 गुणुले 3 48x अधिक 16 गुणुले 7 112 बरोबर 5x गुणुले 11 55x अधिक 7 गुणुले 11 77। तर बघा इथं 55x आहे, इथं 48x आहे। 48x आपण 55x मधून वजा करू, त्या साईडला गेल्यानंतर वजा होते। बघा 55x - 48x बरोबर हे 112 आहे इथं ठेवलं आणि 77 अधिक आहे, इकडे आल्यानंतर 112 मधून वजा होणार। तर बघा 55 मधून 48 जर आपण वजा केलं तर किती राहतंय बघा 7x। त्यानंतर 112 मधून 77 वजा केलं तर किती राहतंय बघा 35। तर आपल्याला इथे x ची किंमत निघते। बघा ही 35 इथे x ला गुणतंय, 35 ला भाग देणार। बघा 7×5 = 35 म्हणजे x ची किंमत आली 5। त्याने आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय काढायला सांगितलं होतं, प्रीतीचे आजचे वय काढायला सांगितले। बघा प्रीतीचे आजचे वय, बघा प्रीतीचे आजचे वय, बघा प्रीतीचे आजचे वय काय 5x आहे बरोबर 5x। x ची किंमत किती आहे बघा 5 आहे, म्हणून 5 गुणुले 5 बरोबर 25 वर्षे हे प्रीतीचं आजचं वय आलं। नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट आहे। बघा सध्या सांगितले, सध्या वडील आणि मुलगा। बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट आहे। समजा आपण मुलाचे वय जर x मानलं तर वडिलांचं वय किती येणार बघा 6x। त्यानंतर बघा काय सांगितलंय, 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय, बघा 2 वर्षापूर्वी आपण काढून घेऊ। 2 वर्षापूर्वी बघा आज वडिलांचं वय किती 6x आहे, तर 2 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर ह्याच्यामधून 2 वजा करायचं। मुलाचे वय आज आहे x, 2 वर्षानंतर म्हटल्यानंतर ह्याच्यामधून 2 वजा करायचं। त्यानंतर त्यांनी पुढे काय दिलंय बघा, 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय, बघा वडिलांचे वय काय आहे 2 वर्षापूर्वीचं 6x - 2 हे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 8 पट होते। बघा मुलाचे वय किती x - 2 हे वडिलांचे वय ह्या मुलाच्या वयाच्या एकूण 8 पट होते, म्हणून ह्याला 8 ने गुणायचं। बघा इथं आपण सॉल्व करून घेऊ। 6x - 2 बरोबर x गुणुले 8 8x - 2 गुणुले 8 16। बघा इथं 8 आहे, इथं 6 आहे, 6x आहे। आपण ही 6x ह्या साईडला नंतर काय येते बघा 8x - 6x बरोबर आपण इथं -2 आहे आणि ही -16 ह्या साईडला नंतर काय होणार +16। तर बघा इथं आपल्याला x ची किंमत निघते। बघा 8x मधून 6x गेलं किती राहिलं 2x बरोबर -2 + 16 किती येते बघा 14। तर x बरोबर किती आलं बघा, इथं 2 गुणतंय 14 ला भागणार म्हणजे बेसाती 14। x ची किंमत आली 7। बघा आपल्याला काय सांगितलंय बघा, तर 2 वर्षानंतर वडिलांचे वय काढायला सांगितले। बघा सध्या वडिलांचं वय किती आहे बघा 6x आहे। बघा सध्या वडिलांचे वय किती आहे बघा 6x आहे। x ची किंमत किती आली आपली 7, 6 गुणुले 7 बरोबर 42 वर्षे हे वडिलांचं सध्याचं वय आलं। 2 वर्षानंतर सांगितलंय बघा 2 वर्षानंतर
म्हणजे वडिलांचं सध्याचं वय आलंय, किती आलंय बघा 42. त्याच्यामध्ये जर आपण 2 मिसळलं तर वडिलांचं 2 वर्षानंतरचं वय निघते बघा. किती आलं? 44 वर्षे हे वडिलांचे 2 वर्षानंतरचे वय आलं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आता, 3 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते असं आपल्याला सांगितलंय बघा. 3 वर्षापूर्वी बघा, 3 वर्षापूर्वी आई आणि मुलगा दिलंय बघा. आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. जर समजा आपण मुलाचे वय x मानलं तर आईचं वय किती येणार बघा? 5x. आईचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. त्यानंतर पुढं काय दिलंय बघा? 4 वर्षानंतर म्हणलंय बघा. 4 वर्षानंतर ह्याच्या अगोदर 4 वर्षानंतर काढायच्या अगोदर आपल्याला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं, त्यामुळे आपल्याला इथं आजचे वय काढावं लागलं अगोदर बघा. आजचे वय बघा. आज 3 वर्षापूर्वी किती होतं आईचं वय? 5x. त्यामुळे आजचं वय काय असणार? 5 अधिक 3 बघा. 3 वर्षापूर्वी म्हणले, आता 3 वर्षानंतर म्हणजे आजचे येणार, त्यामुळे 3 ह्याच्यामध्ये मिसळायचं. आणि मुलाचे वय किती येणार बघा? x अधिक 3. त्यानंतर बघा काय सांगितलं होतं आपल्याला? 4 वर्षानंतर म्हणलं होतं बघा. 4 वर्षानंतर आपण आता इथं काढून घेऊ बघा. 4 वर्षानंतर बघा. आजचे वय किती? 5x अधिक 3. 4 वर्षानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये 4 मिसळलं जाणार. आणि मुलाचे वय आजचे x अधिक 3. 4 वर्षानंतर काढण्यासाठी त्यामध्ये 4 मिसळलं जाणार. तर बाकी कसे येते बघा? 5x अधिक 3 अधिक 4 7. आणि x अधिक 3 अधिक 4 7 हे मुलाचं 4 वर्षानंतरचं वय आलं बघा. नंतर इथं आपल्याला काय सांगितलं आहे बघा? आईचे वय बघा. आईचे वय काय? 4 वर्षानंतरचं 5x अधिक 7 आहे. हे आईचे वय मुलाच्या वयाच्या बघा. मुलाचे वय किती? x अधिक 7 आहे बघा. x अधिक 7 ह्या मुलाच्या वयाच्या एकूण किती पट सांगितले बघा? 3 पट सांगितले, म्हणून ह्याला 3 गुणायचं. तर बघा कसं येते बघा? 5x अधिक 7 बरोबर ही x अधिक 7 ह्या 3ला गुणते बघा. 3 गुणुले x 3x अधिक 7 गुणुले 3 21. हे तर आपण सोडवून घेऊन बघा. इथं 5x आहे, 5x आहे असं ठेवलं, हे 3x ह्या साईडला नंतर वजा झालं. त्यानंतर 21 आहे, 21मधून हे 7 वजा होणार. तर बघा 5x मधून 3x गेलं 2x बरोबर. 21मधून 7 गेलं 14. तर xची किंमत किती आली बघा? इथं 2 गुणते 7ला भागणार, 2 7 14. xची किंमत आली आपल्याला 7. तर आपल्याला बघा काय काढायला सांगितले त्यांनी प्रश्नामध्ये? सध्या आईचे मुलाच्या वयाशी गुणोत्तर काढा बघा. सध्याचं वय किती आहे बघा? म्हणजे आजचं वय बघा. आईचं किती आहे? 5x अधिक 3 आणि मुलाचे किती आहे बघा? x अधिक 3 हे सध्याचं वय आहे. xची किंमत आपण 7 काढली, इथं आपण टाकून घेऊ बघा. 5 गुणुले 7 अधिक 3 आणि xची किंमत 7 आहे. 7 अधिक 3 बघा. 7 5 35 आणि 3 38 आणि 7 आणि 3 10 हे मुलाचं आलं. ह्याचं आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितलेत बघा. ह्याला आपण 2 भाग देऊ बघा. 38 आणि 10ला 2 भाग जातोय, म्हणून ह्याला आपण 2 भाग देऊन घेऊ बघा. ह्याला 2 जर आपण भाग दिला, 38ला 2 भाग दिल्यानंतर काय राहते बघा? 19 आणि 10ला 2 भाग दिल्यानंतर 5. तर बघा आपल्याला काय सांगितलं होतं? सध्या आईचे मुलाच्या वयाशी गुणोत्तर काढा. तर सध्या आईचे मुलाच्या वयाशी गुणोत्तर आहे 19:5 हे आपलं उत्तर आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 46 वर्षे आहे बघा. वडील आणि मुलगा दिलेला आहे बघा. यांच्या वयांची बेरीज, ह्या दोघांच्या वयांची बेरीज 46 दिली. समजा आपण जर मुलाचं वय x मानलं तर वडिलांचं वय किती येणार बघा? 46 वजा x. हे एकूण वयामधून मुलाचं वय जर वजा केलं तर आपल्याला तिथं वडिलांचं वय निघतंय. तर बघा 5 वर्षानंतर काय सांगितले बघा. 5 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. तर बघा वडिलांचं हे सध्याचं वय 46 वजा x आणि मुलाचं x. तर 5 वर्षानंतर हे काय येणार? 46 वजा x हे सध्याच झालं. 5 वर्षानंतर म्हणून ह्याच्यामध्ये 5 मिसळायचं. मुलाचं सध्याचं वय x, तर 5 वर्षानंतर काय येणार? x अधिक 5 बघा. त्यांनी काय दिले? वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या त्यावेळच्या 3 पट होईल बघा. वडिलांचे वय किती? 46 वजा x अधिक 5 बरोबर. मुलाचे वय किती? x अधिक 5. तर आपल्याला इथं काय सांगितलं बघा? 5 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल.
पण आपण इथं मुलाच्या वयाला 3 गुणायचं, त्यानंतर वडिलांचं वय 3 पट होतं. बघा इथं 46 आहे, इथं अधिक 5 आहे. ह्याचं काय होतं बघा, 46 अधिक 5 51, हे वजा x आहे असं. त्यानंतर ह्याचा आपण गुणाकार करून घेऊ. बघा 3x अधिक 5 गुणिले 3 15. नंतर बघा इथं 51 आहे, 51 मधून हे 15 वजा होते बरोबर. हे 3x इथं वजा x आहे, ह्या 3x मध्ये मिसळणार म्हणजे अधिक होणार. तर बघा 51 मधून जर आपण 15 वजा केलं तर काय राहते बघा 36 बरोबर. 3x अधिक x 4x, इथं आपल्याला x ची किंमत निघते. बघा इथे 4 गुणते 36ला भाग देणार, म्हणजे 4 ने 36ला भाग दिला तर किती जाते बघा 4 9 36, x ची किंमत आली 9. तर बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायला सांगितलंय, त्यांची आजची वय काढायला सांगितलीत. बघा सध्याचं वडिलांचं वय किती आहे बघा, बघा वडिलांचे सध्याचे वय किती आहे बघा 46 वजा x आपण काढलाय 9. तर बघा 46 मधून जर 9 आपण वजा केलं तर बघा किती येते 37 वर्षे. त्यानंतर मुलाचे सध्याचे वय, बघा मुलाचे सध्याचे वय बरोबर काय बघा, मुला सध्याचे वय x ची आपण किंमत काढलेली किती आली 9. तर मुलाचे सध्याचे वय किती आलं 9 वर्षे. आपल्याला काढायला सांगितलं त्यांची आजची वय. बघा वडिलांचे सध्याचे म्हणजे आजचे वय आलं 37 वर्ष आणि मुलाचे सध्याचे म्हणजे आजचे वय आलं 9 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, मोठा भाऊ व लहान भाऊ यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे. त्यानंतर बघा काय दिले, 6 वर्षापूर्वी मोठा भाऊ व लहान भावाच्या 3 पट होता. बघा आपण लिहून घेऊ, मोठा भाऊ आणि लहान भाऊ. बघा 6 वर्षापूर्वी त्यांनी काय दिलंय बघा, मोठा भाऊ हा मोठा भाऊ लहान भावाच्या 3 पट आहे. जर समजा आपण लहान भाऊ x मानला तर मोठा भाऊ किती येणार 3x. तर बघा 6 वर्षापूर्वी मोठ्या भावाचं वय 3x होतं आणि लहान भावाचं x होतं. तर आज किती असणार बघा, 6 वर्षापूर्वी 3x आहे, आज काढण्यासाठी ह्याच्यामध्ये हे 6 मिसळायचं. त्यानंतर आजचं 6 वर्षापूर्वी लहान भावाचं वय x, त्याच्यामध्ये 6 मिसळल्यानंतर आजचं वय येतंय. आणि आपल्याला प्रश्नामध्ये पहिली 8 भाग काय दिली ते, मोठा भाऊ व लहान भाऊ यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे म्हणून सांगितलं होतं. बघा मोठा भाऊ किती आहे 3x अधिक 6 आणि लहान भाऊ x अधिक 6 यांच्यातील फरक. बघा फरक म्हणजे वजाबाकी असणार, वजाबाकी किती दिली त्यांनी 16. आपण हे सोडवून घेऊ. बघा 3x अधिक 6 हे वजात कंसाला गुणणार. बघा वजा गुणुले x किती येते वजा x. बघा वजा गुणुले अधिक 6 किती येणार वजा 6 बरोबर 16. इथं 3x आहे, इथं वजा x आहे, काय येते बघा 3x मधून वजा x गेल्यानंतर 2x. बघा इथं अधिक 6 आहे, इथं वजा 6 आहे, 6 मधून 6 गेलं 0 राहिलं बरोबर 16. इथं आपल्याला x ची किंमत निघते. बघा x ची किंमत किती आली, इथं 16 आहे, इथं 2 गुणतंय 16ला भाग देणार. बघा 82 16, x ची किंमत आली 8. आता आपल्याला बघा प्रश्नामध्ये त्यांनी काय काढायला सांगितलंय, आज त्यांच्या वयांची बेरीज किती. बघा आजचं वय काय आहे मोठा भावाचं 3x अधिक 6, x ची किंमत आपण 8 काढली, इथं आपण टाकून घेऊ. बघा 3 गुणुले 8 अधिक 6 आणि लहान भावाची 8 अधिक 6. बघा 8 त्रिक 24 आणि 6 30 आणि लहान भावाचं 8 आणि 6 14 वर्ष वय आलं. बघा आणि हे जे आपल्याला बेरीज विचारली, ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर बघा किती येते 44 वर्षे. हे आपल्याला काढायला सांगितलं होतं लहान भाऊ आणि मोठा भाऊ यांच्या वयांची बेरीज, तर ती किती आली 44 वर्षे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. बघा 6 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्यातील वयातील पट दिलेले आहे. बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. समजा आपण मुलाचे वय जर x मानलं तर वडिलांचे वय किती येणार 3x. बघा 6 वर्षापूर्वी म्हणले तर आपण आता ह्यांची आजची वय काढून घेऊ, वडील आणि मुलगा. बघा ह्यांचं आजचं वय काय येणार, वडिलांचं 6 वर्षापूर्वी 3x आहे, तर आज किती येणार 3x अधिक 6. मुलाचं 6 वर्षापूर्वी वय x, तर आजचं काय येणार x अधिक 6. त्यानंतर पुढं काय दिलं बघा 6 वर्षानंतर. बघा आपण 6 वर्षानंतर त्यांची वय काय असतील बघू. बघा 6 वर्षानंतर आजचं वय काय 3x अधिक 6. मग 6 वर्षानंतर म्हणल्यानंतर अजून ह्याच्यामध्ये 6 ॲड करायचं. बघा आजचं वय मुलाचं किती x अधिक 6, 6 वर्षानंतर काय असणार x अधिक 6 अधिक 6. हे आपण सोडवून घेऊ. बघा
3x अधिक 12 हे वडिलांचे 6 वर्षानंतरचे वय आले आणि मुलाचे बघा x अधिक 12. आपल्याला पुढे प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा, 6 वर्षानंतर वडिलांचे वय बघा काय 3x अधिक 12 हे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या, बघा मुलाचे वय किती आहे x अधिक 12 हे वडिलांचे वय ह्या मुलाच्या वयाच्या 15/7 पट आहे, म्हणून याला 15/7 न मुलाच्या वयाला गुणायचं. तर बघा इथं 7 इथं गुणतंय x अधिक 12ला, 3x अधिक 12ला काय होणार इथं भाग देतंय, ह्याला काय होणार गुणणार. तर आपण हे करून घेऊ बघा 3x अधिक 12 गुणुले 7 बरोबर x अधिक 12 गुणुले 15. आपण ह्याचा गुणाकार करून घेऊ बघा 7 गुणुले 3x 21x अधिक 12 गुणुले 7 किती येते बघा 84 बरोबर x गुणुले 15 15x अधिक 12 गुणुले 15 बघा किती येते 15 2 30 हातच्याला 3 15 1 15 आणि 3 18 180. हे तर 21x आहे तर 15x आहे, आपण 15x 21x मधून वजा करू बघा 21x वजा 15x बरोबर हे तर 180 आहे असं, हे 84 180 मधून वजा करायचं. तर बघा 21 मधून 15 गेल्यानंतर काय येतं आहे बघा 6x बरोबर 180 मधून 84 जर आपण वजा केलं तर बघा किती येतं आहे 96. ह्याच्यावरून आपल्याला xची किंमत निघते बघा इथं 96ला हे 6 भाग देणार म्हणजे बघा 6 1 6 आणि 6 6 36 म्हणजे xची किंमत आली आपल्याला 16. तर आपल्याला बघा त्यांनी प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं वडिलांचे आजचे वय काढायला सांगितलं. बघा आज वडिलांचे वय किती, तर बघा आपण हे काढून घेऊ बघा वडिलांचे आजचे वय, बघा वडिलांचे आजचे वय काय आहे 3x अधिक 6. इथं आपण xची किंमत काढली 16 म्हणजे 3 गुणुले 16 अधिक 6 बघा हे आपण सोडवून घेऊ बघा 16 गुणुले 3 48 48 अधिक 6 54 वर्षे हे वडिलांचे आजचे वय आलं आणि आपल्याला काढायला सांगितलं होतं वडिलांचे आजचे वयच. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.